नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्श एकदा मनपूर्वक स्वागत करतो। जिल्हा बँक भरती परीक्षा असेल, इतर विभागीय सहकार भरती परीक्षा असतील, महत्त्वपूर्ण सहकार कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या कर्मचारी वर्गांसाठी त्या ठिकाणी भरती परीक्षा घेतात। तर या प्रत्येक परीक्षेच्या संदर्भात जो तुम्हाला परीक्षेला सहकार या क्षेत्राशी निगडित महत्त्वाचे टॉपिक असतात, त्याच टॉपिकवर आधारित त्याच प्रकरणावर आधारित आजचे हे आपलं महत्त्वाचं लेक्चर आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। जिल्हा बँक भरती परीक्षेच्या संदर्भात सुद्धा आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकार क्षेत्राशी निगडित असणारी महत्त्वाची प्रकरणं अभ्यासणार आहोत। अगदी सोप्या साध्या पद्धतीने पॉईंट तुमचे मी त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे। व्यवस्थितरित्या तुम्ही सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक हे लेक्चर ऐकायचं आहे शेवटपर्यंत, आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे सेक्शन पोहोचवायचं आहे। तसेच तुम्हाला लेक्चर आवडल्यास लाईक करायचं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। असेच नवनवीन अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सहकार भरती परीक्षेच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा आजचा आपला टॉपिक आहे। फर्स्ट टॉपिक, पहिलं प्रकरण आपण यामध्ये डिस्कस करूया। सहकार या सहकार क्षेत्राशी संबंधित आपल्याला सहकाराच्या संदर्भातला परिचय, सहकाराशी महत्त्वपूर्ण इतिहास आणि काही मूलभूत संकल्पना समजून घेणं खूप आवश्यक आहे। कारण थेरॉटिकल बेसच्या आधारे तुम्हाला परीक्षेला MCQ सिरीजचे क्वेश्चन विचारले जातात, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात, तर काही विभागीय भरती परीक्षेमध्ये तुम्हाला थेरॉटिकली रायटिंग करावं लागतं, बरोबर। पूर्ण एक एक दोन दोन पेजेस तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात। सो त्यासाठी, त्या उद्देशाने, त्या हेतूने आज आपले हे महत्त्वपूर्ण लेक्चर असणार आहे। ओके, सहकार क्षेत्रातली भरती परीक्षा कोणतीही असू द्या, एवढं मी आजचे सेक्शनला घेणार आहे तेवढं व्यवस्थित तुम्ही प्रत्येकाने अभ्यासा, नक्कीच तुम्हाला त्याचा परीक्षेला फायदा होणार। चला स्टार्ट करूया। सहकार, सहकार म्हणजे नक्की काय, तर इकडे लक्ष द्या। एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक या तत्वावर स्वइच्छेने एकत्रित येऊन आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांनी स्थापन केलेली लोकशाही पद्धतीने जी संस्था असते तिला आपण काय म्हणतो, सहकारी संस्था असे म्हणतो। आता याच बेसवर, याच पॅसेजच्या बेसवर तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये म्हणजे MCQला पण प्रश्न विचारले जातात। सहकारितेचं तत्व किंवा सहकार म्हणजे काय, खालील दिलेल्या विधानावरून योग्य विधान ओळखा किंवा अयोग्य विधान कोणते आहे ते ओळखा। सो त्यासाठी तुम्हाला हा पॉईंट, हा पॅसेज खूप महत्त्वाचा आहे। ओके, कदाचित बाकीच्या काही विभागीय भरती परीक्षेसाठी तुम्हाला थेरॉटिकल पॉईंट्सची त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही उत्तरं लिहितात, प्रश्नांची उत्तरं लिहितात, तर त्यावेळेसुद्धा तुम्हाला हा पॅसेज खूप महत्त्वाचा आहे। एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक, ओके, हे सहकार तत्वाशी निगडित आहे। कारण इथे स्वइच्छेने, ओके, ज्याला आपण खुले सभासदत्व असे म्हणतो, स्वइच्छेने एकत्रित येऊन आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांनी स्थापन केलेली लोकशाही पद्धतीने जी संस्था असते तिला आपण काय म्हणतो, सहकारी संस्था असे म्हणतो। पॉईंट लक्षात आला। मग DCC बँक भरती परीक्षेचे विद्यार्थी, अभ्यास करणारे, तुमच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। व्यवस्थित पॉईंट समजून घ्या, तुम्हाला यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात। चला आता पुढचा मुद्दा अभ्यासूया। सहकार हा नफा कमावण्यापेक्षा सेवा आणि स्वावलंबन, परस्पर सहकार्य आणि लोककल्याण यावर आधारित असतो। मग MCQला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, सहकार हा नफा कमावण्याऐवजी खालीलपैकी कोणत्या विधानाशी सहमत आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी तिथं दिलेल्या पर्यायामधून निवडता आल्या पाहिजे। येते लक्षात। चला आता सहकार संस्थेसंबंधीची व्याख्या, कन्सेप्ट क्लिअर झाली। सहकार संस्था म्हणजे नक्की काय आता कळालं, ठीक आहे। आता सहकारितेची एक व्याख्या पाहूया आपण। समान गरजा असलेल्या व्यक्तींनी स्वइच्छेने एकत्रित येऊन, ओके, परस्पर सहकार्याच्या तत्वावर लोकशाही पद्धतीने चालवलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था होय। पॉईंट क्लिअर। खूप महत्त्वाचं सेक्शन, व्यवस्थित लक्ष द्या, कन्सेप्ट समजून घ्या। आपल्याला काही घाईगोंधळ करायचे नाहीये, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। सहकार संकल्पनेवर आधारित तुम्हाला
DCC बँक भरती परीक्षा असेल किंवा इतर काही विभागीय भरती परीक्षा असतात, तर त्यामध्ये जेव्हा तुम्हाला थेरॉटिकली पेपर लिहायचा असतो रायटिंगमध्ये, ओके, तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला या बेसवर कन्सेप्टचे प्रश्न विचारले जातात. आणि काही बँक भरती परीक्षेमध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. तर या पॅसेजमधनं तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे व्याख्या तुमची क्लिअर असली पाहिजे. दुसरं, सहकारी संस्था म्हणजे नक्की काय आणि सहकार संस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कोणत्या घटकांवर आधारित व्याख्या बनवली आहेत. जसं की आता या ठिकाणी बघा, एकांसाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हे तत्त्व खालीलपैकी कोणत्या संस्थांशी निगडीत आहे. मग तुम्हाला खाजगी संस्था देतील, सहकारी संस्था देतील, बरोबर. तर तुम्हाला त्यातनं ते प्रश्न निवडता, त्याचं जे काही पर्याय आहे ते त्या ठिकाणी उत्तरासाठी निवडता आलं पाहिजे. तर एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हे तत्त्व सहकार संस्थेशी निगडीत आहे, बरोबर की नाही. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. ठीक आहे. आता आपल्याला काही महत्त्वाचे आणखीन एक यामध्ये घटक असतात सहकार क्षेत्राशी संबंधित. सहकाराची उद्दिष्टे कोणती आहे. तुम्हाला खालील पर्यायामधनं सहकाराचे उद्दिष्ट ओळखा किंवा योग्य उद्दिष्ट निवडा, ओके. मग यामध्ये हे पॉईंट लक्षात ठेवा. सहकाराची उद्दिष्ट: सभासदांचा आर्थिक विकास करणे, बचतीला प्रोत्साहन देणे, स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे, ओके. शोषणमुक्त समाजाची निर्मिती करणे, ग्रामीण व कृषी विकासाला चालना देणे, स्वावलंबनाची भावना निर्माण करणे, लोकशाही व्यवस्थापन विकसित करणं, सामाजिक समता प्रस्थापित करणं, रोजगाराच्या संधी निर्माण करणं, समाजामध्ये जे सभासद राहत आहेत त्या सभासदांचे जीवनमान उंचावणं आणि लोकसहभाग वाढवणं हे खऱ्या अर्थाने सहकाराची उद्दिष्टे आहे. खास करून DCM असेल, GDC असेल, जे थेरॉटिकली तुमचे पेपर घेतले जातात, तर त्यामध्ये तुम्हाला रायटिंग मेथडमध्ये ह्या गोष्टी लिहिणं खूप आवश्यक आहे. आणि MCQ स्वरूपातही तुम्हाला यावरती प्रश्न फिरून विचारले जातात. त्यामुळे पॉईंट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. हे मी वारंवार का सांगतोय, कारण तुम्ही ह्या गोष्टी नीट व्यवस्थित समजून घ्या, तरच तुम्हाला त्याचा परीक्षेला फायदा होणार आहे. पुढे आता सहकाराची वैशिष्ट्य काय आहे. स्वइच्छेने सभासदत्व आहे, कारण व्याख्यामध्येच पाहिलं आपण, स्वइच्छेने लोक एकत्रित येतात. लोकशाही व्यवस्थापन चालते, एक सभासद एक मत, सेवा हे मुख्य उद्दिष्ट असतं, नफा हे दुय्यम असतं. स्वायत्ता स्वतंत्रता संस्था असतात, परस्पर सहकार्य असतं, सामाजिक उत्तरदायित्व आहे, समानता आहे. त्यासोबतच या ठिकाणी पारदर्शकता कारभारसुद्धा या ठिकाणी केला जातो. ही सहकाराची वैशिष्ट्ये आहे. सहकाराची मूलभूत तत्त्व ओळखा. तर तुम्हाला MCQलाही प्रश्न विचारला जातो, खालील दिलेल्या सहकाराची योग्य ती तत्त्व कोणती आहे. तर पहिलं, स्वइच्छेने व खुले सभासदत्व, लोकशाही नियंत्रण, सभासदांचा आर्थिक सहभाग, स्वायत्ता व स्वतंत्रता, शिक्षण प्रशिक्षण माहिती, सहकारी संस्थेमधील सहकार्य आणि समाजप्रती बांधिलकी. लक्षात आला पॉईंट. ठीक आहे, पुढे बघूया. आता या सहकारतेचं काय महत्त्व आहे, सहकाराचं काय महत्त्व आहे. तर ग्रामीण विकासाला चालना देणं, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं, कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणं, बचतीच्या सवयी वाढवणं, बेरोजगारी कमी करणं, महिला सक्षमीकरण करणं, लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे, सामाजिक विकासामध्ये बदल घडवून आणणं, आर्थिक क्षमता आणि लोकसहभाग वाढवणं हे सहकारतेचं महत्त्व आहे. चला, हे महत्त्वाचे पॉईंट सेक्शन घटक समजले. एकंदरीत सहकारी संस्था या सहकारतेच्या भावनाने समाजामध्ये आपलं कार्य, आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येय पार पाडत असतात. मग सभासदांना सेवा देणं हे त्यांचं मुख्य उद्देश असतं. सामाजिकरित्या संस्थेचं नावलौकिक वाढवणं, त्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवरती शिक्षण प्रशिक्षण केंद्र उभारणं, महिलांना सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या यंत्रणा उभ्या करणं, लघु उद्योगांना प्रोत्साहन देणं, आर्थिक क्षमतांमध्ये वाढ घडवून आणणं, या सर्व घटकांसाठी सहकार क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. आता भारतातील सहकार चळवळीचा थोडक्यात इतिहास बघा. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. सहकार चळवळीमध्ये सर्वात महत्त्वाचा सहकारतेचा पहिला कायदा. ओके. पहिला कायदा हा 1904चा पहिला कायदा, जो सहकारी पतसंस्थांच्या संबंधी निगडीत होता. 1912 हा दुसरा कायदा, जो सहकारी संस्था अधिनियमांशी निगडीत आहे. 1942चा जो बहुराज्य सहकारी संस्थेच्या विकासासाठी. 1954चा अखिल भारतीय ग्रामीण पत संरक्षण या संदर्भातला.
1960 महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियमन मंजुरी, 1962 अधिनियमन अंमलात आला आणि 97वी घटना दुरुस्ती ही सहकाराला एक घटनात्मक मान्यता. हे क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रामधील सहकार चळवळ. महाराष्ट्र हे भारतातील सहकार चळवळीचे एक अग्रणी राज्य आहे. यामध्ये साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, दूध संघ, नागरिक सहकारी बँका, गृहनिर्माण संस्था आणि पतसंस्था यांच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक विकासामध्ये सहकार क्षेत्र हे महत्त्वपूर्ण योगदान त्यामध्ये दिलं जातं. अगदी शॉर्ट कंटेंटमध्ये हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर सहकारी संस्थांचे प्रकार. आता यावर तुम्हाला MCQला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालील दिलेल्या पर्यायामधून सहकारी संस्थेचे प्रकार ओळखा. मग तुम्हाला सहकार संस्थेचे प्रकार माहीत पाहिजे. कृषी सहकारी संस्था, पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका, राज्य सहकारी बँका, नागरिक सहकारी बँका, गृहनिर्माण संस्था, ग्राहक संस्था, दूध उत्पादन संस्था, साखर कारखाने, मस्त व्यवसाय संस्था, औद्योगिक सहकारी संस्था आणि इतर विविध सहकार कायद्याअंतर्गत नोंदविलेल्या संस्था. थेरॉटिकली पेपर लिहिताना सुद्धा GDCA असेल, DCM असेल, थेरॉटिकली पेपर तुम्हाला लिहितानाही सुद्धा या पॉईंट्सची त्या ठिकाणी गरज पडणार आहेत. सो त्यामुळे हे पॉईंट्स तुमचे क्लिअरपणे असणं आवश्यक आहे अभ्यासामध्ये. आता सहकारितेची प्रमुख तत्व. सहकारितेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? सेवा देणं. MCQला लक्षात ठेवा. रिकामी जागा जोड्या लावा. चुकी बरोबर खूप महत्त्वाचे. अगदी आपण शॉर्टमध्ये पण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देतोय अभ्यासासाठी, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करणं ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे. एक सभासद एक मत हे लोकशाहीतेचं तत्व आहे. सहकारितेमध्ये सहकार्त सभासदत्व हे स्वइच्छेने असते. सहकारी संस्था या नफा नव्हे तर सभासदांचे हित त्या ठिकाणी जपत असते. सहकारितेमध्ये समानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व महत्त्वाचे असतं. सहकारी ग्रामीण विकासाला महत्त्वाचा आधार आहे. सहकारी संस्था लोकांच्या सहभागातून चालत असते. सहकारी आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना आणि मदत त्या ठिकाणी होत असते. चला, या पहिल्या प्रकरणामध्ये आपण सहकार संस्थेच्या संबंधी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये, तत्व, महत्त्व, थोडक्यात इतिहासाचा क्रम यामध्ये आपण अभ्यासला आणि प्रकार. चला, इथपर्यंत हे पहिलं सेक्शन, पहिलं प्रकरण समजलं. आता जाऊया आपल्या दुसऱ्या प्रकरणाकडे, जे आहे आपलं सहकारी संस्थांची नोंदणी करणं. बघा, प्रत्येक सहकारी संस्थेला नोंदणी करणं आवश्यक आहे. कारण जर संस्था कायदेशीर नोंदणी असेल तर संस्थेला सामाजिक त्या ठिकाणी कार्य पार पाडण्यासाठी मदत होते. संस्थेला एक कायदेशीर स्थान प्राप्त होते. म्हणून सहकारी संस्थेमध्ये आपलं जे आता दुसरं प्रकरण आपण अभ्यासतो आहे सहकारी संस्थेची नोंदणी. मग सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी महाराष्ट्र सहकार कायदा जो आहे 1960, या कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण नोंदणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत, ज्याला आपण अटी म्हणतो. ओके, चला व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेऊया. चला, इकडे लक्ष द्या. सहकारी संस्था कायदेशीर अस्तित्व प्राप्त करण्यासाठी तिची पहिली नोंदणी होणं आवश्यक असते. म्हणून महाराष्ट्र सहकार संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियमन 1961 यामध्ये सहकारी संस्थांच्या नोंदणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने संस्थेची नोंदणी केली पाहिजे, आवश्यक असणारी कागदपत्र कोणते आहे, नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करणं आवश्यक आहे. या सर्व महत्त्वपूर्ण नियम, अटी या दोन्ही कायद्यांमध्ये दिले आहेत. नोंदणी झाल्यानंतर संस्थेला एक स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त होते आणि ती स्वतःच्या नावाने मालमत्ता धारण करू शकते, करार करू शकते, न्यायालयामध्ये दावे दाखल करू शकते किंवा तिच्या विरुद्ध दावा दाखल होऊ शकतो. हा पॉईंट लक्षात घ्या. ओके, आता जे थिअरॉटिकली पेपर लिहिणारे असतील तर त्यांच्यासाठी शॉर्ट कंटेंटमध्ये ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि MCQ सिरीजचे अभ्यास करणारे असतील तर तुम्ही हे सगळं पॅसेज व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे, कारण यावरती तुम्हाला फिरून प्रश्न हे विचारले जातात. ओके, मग सहकारी संस्थेची नोंदणी करणं का आवश्यक आहे, तर खालील दिलेल्या विधानातनं योग्य पर्याय निवडा. मग तुम्हाला माहीत पाहिजे ना की सहकार संस्थेची नोंदणी करणं का गरजेचे आहे, कारण तिला एक कायदेशीर त्या ठिकाणी स्थान प्राप्त होण्यासाठी, न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यासाठी, स्वतःची मालमत्ता धारण करण्यासाठी, संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी. बरोबर की नाही? चलो पुढे बघूया. आता नोंदणी म्हणजे नक्की काय रे? सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी कागदपत्रांची तपासणी करून निबंधकाने संस्थेला कायदेशीर मान्यता
देण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? नोंदणी. आता संस्था आहे बघा, आपण XYZ सहकारी संस्था स्थापन करायचा निर्णय घेतला, किंवा समजा दूध व्यवसाय सहकारी संस्था असेल किंवा साखर कारखाने असतील किंवा एखादी पतसंस्था बँक असेल, ह्या सहकार संस्थेमध्ये येणाऱ्या जे आपण आता वरील प्रकार पाहिले बरोबर, मग त्या प्रत्येक संस्थांची नोंदणी करणं गरजेचे असते. मग नोंदणीसाठी आपल्याला कुणाकडे अर्ज करावा लागतो? तर निबंधकांकडे. मग निबंधक म्हणजे नक्की कोण? तर निबंधक हे सहकारी संस्थांवर, सहकार क्षेत्रामध्ये ज्या सहकार संस्था स्थापन झालेल्या आहेत तर या संस्थांवर देखरेख ठेवण्यासाठी, त्यांच्या कामकाजामध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी, संस्थांमध्ये योग्य त्या भूमिका उद्दिष्ट ध्येय पार पाडण्यासाठी एक शासन मान्यता प्राप्त अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते, जी आयोगामार्फत नियुक्ती केली जाते. त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? निबंधक असे म्हणतो. आणि ते अधिकारी वर्ग असतात. सहकार संस्थेमध्ये एक सर्वोच्च अधिकारी वर्ग म्हणून निबंधक यांना त्या ठिकाणी ओळखले जाते. मग हे संस्थांना नोंदणी देणं, संस्थेची नोंदणी रद्द करणं, तपासणी करणं, पाहणी करणं, बरोबर की नाही, या सगळ्या जबाबदाऱ्या निबंधकांकडे असतात. पॉईंट लक्षात आला? म्हणून नोंदणी करणं खूप आवश्यक आहे. नोंदणीचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, जे आता पुढे तुम्हाला दिलेलंच आहे बघा. संस्थेला कायदेशीर मान्यता मिळते, संस्थेमध्ये सभासदांचं हित संरक्षण होतं, संस्थेच्या कामकाजावर कायदेशीर नियंत्रण राहतं, आर्थिक व्यवहारावरती वैधता प्राप्त होणे, सहकार तत्वानुसार संस्था चालवल्या जातात, सभासदांमध्ये एक विश्वास निर्माण होतो, शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येतो, सहकारी संस्थांची नोंदणी असेल तर त्यावेळेस. ओके, चला आता नोंदणीसाठी पण काही महत्त्वाच्या विशेष अटी असतात, तेही समजून घेऊया. बघा, किमान आवश्यक सभासद संख्या पूर्ण असणं गरजेचे आहे. आता सहकार कायद्यामध्ये जर तुम्हाला सहकारी संस्थांच्या नोंदणी करायच्या असेल तर कमीत कमी 10 सभासदांची आवश्यकता असते. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. ओके, आणि मग इतर काही संस्था असतात त्याच्यामध्ये सभासदांची संख्या कमी जास्त असते, पण ती कायद्याच्या नियमात राहून, तरतुदीत राहून त्यांनी ती दिलेली असते. सर्व सभासद पात्र असणं आवश्यक आहे. संस्थेचे उद्दिष्ट सहकार तत्वाशी सुसंगत असणं गरजेचं आहे. संस्थेची उपविधी बायलॉज तयार करणं गरजेचं आहे. आवश्यक भागभांडवल उभारणी करणं गरजेचं आहे. नोंदणी अर्ज विहित नमुन्यामध्ये सादर केलेला असणं गरजेचं आहे. आणि आवश्यक ते शुल्क दिलेल्या पर्यायानुसार, जे काही प्रकार असतात संस्थेचे त्यानुसार वेगवेगळे संस्थांची शुल्क असतात नोंदणीसाठी, तर ते शुल्क भरणं गरजेचं आहे. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. त्यानंतर पुढचा घटक पाहूया आपण. मग नोंदणीसाठी आवश्यक काही कागदपत्र असतात, जसं की पहिलं तुम्हाला नोंदणीचा अर्ज हा निबंधक कार्यालयाकडे असतो. ओके, संस्थेची उपविधी, प्रवर्तकांची सभासदांची यादी, भागभांडवलाबद्दलची माहिती, संस्थेच्या कार्यालयासंबंधीचा पत्ता वा पुरावा, प्रवर्तक सभेचा ठराव, आवश्यक घोषणापत्रक आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र या ठिकाणी संस्थेचे नोंदणीसाठी आवश्यक असतात. निबंधकांची भूमिका काय आहे इकडे लक्ष द्या. नोंदणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर निबंधक आलेल्या अर्जाची छाननी करतात, कागदपत्र पडताळणी करतात, आवश्यक माहिती मागून घेतात. जर काही त्यामध्ये तफावत त्रुटी आढळल्या तर अटी पूर्ण झाल्यास नोंदणी मंजूर करतो आणि मग शेवटी नोंदणी प्रमाणपत्र देतात. आणि अटी पूर्ण न झाल्यास कारणासहित अर्ज नाकारू शकतात. आता हे पूर्ण अधिकार कुणाला असतात? तर निबंधकांना असतात, ज्याला आपण नोंदणी अधिकारी असेही म्हणतो. पॉईंट लक्षात आले? तर परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, नोंदणी अर्जासाठी डॅश डॅश खालीलपैकी कुणाकडे अर्ज सादर करावा लागतो? तर लक्षात ठेवायचं निबंधकांकडे. ओके, किंवा नोंदणी अधिकाऱ्यांकडे, जे काही पर्यायामध्ये असेल ते उत्तर, पण त्यामध्ये निबंधक अधिकारी किंवा नोंदणी अधिकारी असा उल्लेख असला पाहिजे. नोंदणी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये नोंदणी प्रमाणपत्राचं महत्त्व काय आहे? तर बघा, नोंदणी प्रमाणपत्र हे संस्थेचे कायदेशीर पुरावा आहे, अस्तित्व आहे. मग नोंदणी झाल्यानंतर संस्थेला स्वतंत्र कायदेशीर व्यक्ती बनते, स्वतःच्या नावाने मालमत्ता धारण करू शकते, करार करू शकते, न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकते, कायमस्वरूपी उत्तरदायित्व संस्थेला प्राप्त होतं आणि समान मुद्रेच्या संदर्भातील वापर करून त्या ठिकाणी संस्था आपलं कार्य त्या ठिकाणी वापरू शकते किंवा करू शकते. ओके, चला, हे महत्त्वाचं नोंदणी प्रमाणपत्राचं महत्त्व. नोंदणीनंतर हाही घटक खूप महत्त्वाचा आहे. नोंदणीनंतर संस्थेचे प्रमुख कर्तव्य काय असते? आता नोंदणी प्रमाणपत्र भेटल्यावर संस्थेने काय केलं पाहिजे? तर सभासदाची नोंदवही रजिस्टर ठेवणं,
भागभांडवल नोंद ठेवणं, वार्षिक सभा घेणं, लेखे व्यवस्थित ठेवणं, संस्थेचं लेखापरीक्षण करून घेणं कलम 81 अंतर्गत. ओके. त्यानंतर कायदेशीर उपविधीचे पालन करणं. मग उपविधीचे कायदे नियम तरतुदी कलम 13 व 14 मध्ये दिलेले आहेत. ओके. त्यानंतर आवश्यक अहवाल निबंधकांकडे सादर करणं, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढे नोंदणीचा फायदा काय होतो. आता वरीलप्रमाणे आपण पाहिले आहेत, पण एक रिव्हिजन घटकांमध्ये बघूया. कायदेशीर संरक्षण, सभासदांमध्ये विश्वास, बँकेकडून कर्ज घेण्यास मदत, शासनाच्या योजनेचा लाभ, संस्थेची विश्वासार्हता वाढते, आर्थिक व्यवहारामध्ये एक वैधता मिळत असते, म्हणून संस्थेची नोंदणी होणं आवश्यक आहे. ओके. चला, पॉईंट लक्षात आला. त्यानंतर आपण पुढे आता शॉर्ट कंटेंटमध्ये काही गोष्टी लक्षात काय ठेवायच्या आहेत. तर नोंदणी कायदेशीर अस्तित्व असतं, प्रमाणपत्र अधिकृत मान्यता असते, आणि प्रमाणपत्र कोणाकडून मिळतं. नोंदणीचं निबंधकांकडून. निबंधक कोण आहे. एक नोंदणी प्राधिकरण अधिकारी आहेत. उपविधी संस्थेच्या अंतर्गत नियम, जिला आपण काय म्हणतो, संस्थेची उपविधी. ओके. त्यानंतर पुढे वन लाइनरमध्ये काही महत्त्वाचे घटक पाहूया. सहकारी संस्थेची नोंदणी निबंधक करतो. लक्षात असू द्या, चुकी बरोबर, रिकामी जागा. त्यानंतर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न MCQ, त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न फिरून विचारले जातात. नोंदणीनंतर संस्था निगम निकायक बनते. नोंदणी प्रमाणपत्र हे संस्थेच्या कायदेशीर अस्तित्वाचा पुरावा असतो. संस्था स्वतःच्या नावाने दावे दाखल करू शकते. नोंदणीसाठी उपविधीची आवश्यकता असते. नोंदणीनंतर संस्थेला कायमस्वरूपी उत्तरदायित्व मिळते आणि समान मुद्रा ही नोंदणीकृत संस्थेची खरी ओळख असते. ओके. मग नोंदणी कोण करतं. निबंधक अधिकारी रजिस्टर करतात की नाही नोंदणी. ओके. कायद्याचं नाव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960. नियम महाराष्ट्र सहकारी संस्था नियमन 1961. नोंदणीनंतरच्या संस्था निगम निकायक. ओके. त्यानंतर पुरावा नोंदणी प्रमाणपत्र. चला, एकंदरीत हे नोंदणीचा टॉपिक व्यवस्थित समजला. ठीक आहे. आता आपण उपविधी बघूया. आता आपण वरील नोंदणीच्या प्रकरण अभ्यासत असताना त्यामध्ये तुम्ही उपविधी ऐकलं असेल. आता ही उपविधी म्हणजे नक्की काय असतं. प्रकरण 3 मध्ये आपण सेपरेट उपविधी संकल्पना समजून घेऊ. बघा, संस्था नोंदणीसाठी ज्यावेळेस आपण निबंधकांकडे अर्ज करतो, मग त्यावेळेस आपल्याला उपविधीच्या प्रती जोडणं गरजेचं आहे. उपविधी म्हणजे काय. तर बायलॉज, ज्याला आपण बायलॉज म्हणतो किंवा पोटनियम असेही म्हणतो. हा पॉईंट लक्षात घ्या. मग सहकारी संस्थेला आपलं दैनंदिन कारभार असतो, ते चालवण्यासाठी सभासदांचे अधिकार कर्तव्य, संचालक मंडळांचे कार्य, भाग भांडवल, नफ्याचं वाटप, निवडणुका आणि इतर प्रशासकीय बाबी सुरळीतपणे चालवण्यासाठी संस्थेची उपविधी हा घटक खूप महत्त्वाचा असतो, जिला आपण बायलॉज म्हणतो. मग उपविधी हे संस्थेच्या अंतर्गत प्रशासनाचे मूलभूत नियम आहेत. प्रत्येक सहकारी संस्थेने नोंदणीसाठी उपविधी तयार करून निबंधकांकडे ती मंजुरी करून घेणं गरजेचं आहे. ओके. आणि मग तिला ते कायदेशीर स्थान प्राप्त होत असतं. हाही पॉईंट लक्षात ठेवा. उपविधी म्हणजे काय. संस्थेच्या अंतर्गत कारभाराचे नियमन करण्यासाठी तयार केलेले व निबंधकांनी मंजूर केलेला नियम म्हणजे उपविधी होय. सोप्या भाषेत सांगायचं झालं असता तर संस्था कशी चालवायची याचे लिखित नियम म्हणजे उपविधी. समजलं. काही फार अवघड आहे. अगदी सोप्या भाषेत सगळे कंटेंट पॉईंट सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर उपविधीचे वैशिष्ट्ये. संस्थेच्या अंतर्गत कामकाजाचे नियम असतात. निबंधकांना मंजुरीनंतर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लागू होतात. म्हणजे निबंधकांनी मंजुरी दिली त्यानंतर संस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी लागू होतात उपविधीच्या संदर्भात. सर्व सभासदांवर बंधनकारक असते. कायदा नियमाच्या अधीन असतात. आवश्यकतेनुसार दुरुस्ती आपण यामध्ये करू शकतो, पण त्यासाठी काही महत्त्वाची कलम आहे. त्यानंतर संस्थेचे उद्दिष्ट सुसंगत असतात. हे झालं तुमच्या उपविधीचे वैशिष्ट्ये. उपविधीची आवश्यकता का आहे रे, तर इकडे लक्ष द्या. संस्थेचा कारभार नियमित ठेवण्यासाठी, सभासदांचे अधिकार कर्तव्य निश्चित करण्यासाठी, संस्थेमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी, निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, लोकशाही पद्धतीने संस्था चालविण्यासाठी आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी उपविधी आवश्यक असते. लक्षात आला पॉईंट.
बघा, बँक भरती परीक्षा, सहकार क्षेत्रातील विभागीय परीक्षा, विद्यार्थी मित्रांनो, हे शिक्षण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. थोडंसं ऐकायला तुम्हाला बोर वाटत असेल, पण एकदा दोनदा हे लेक्चर माझे पुन्हा ऐका. हा पार्ट तुम्ही एकदा व्यवस्थित सगळा समजून घेतला तर मी सांगतो तुम्हाला सहकार क्षेत्राशी निगडीत कोणताही प्रश्न तुम्हाला येऊ द्या, या टॉपिकशी संबंधित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहिता येणार. अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्या. ओके, चला. उपविधीमध्ये उपविधी आणि अधिनियमन यातील काय फरक आहे हा सुद्धा पॉईंट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अधिनियम हा राज्याने केलेला कायदा असतो, तर उपविधी हे संस्थेच्या अंतर्गत नियम असते. अधिनियमन राज्य शासन, उपविधी निबंधकांच्या मंजुरीने. अधिनियमन सर्व संस्थांसाठी असतो, तर उपविधी ही फक्त संबंधित संस्थांसाठीच असते. अधिनियमन विधिमंडळामध्ये, तर उपविधी सर्वसाधारण सभा आणि निबंधकांच्या मंजुरीने. प्राधान्य अधिनियमाचं सर्वोच्च, उपविधीचं अधिनियमांच्या अधीन राहून असतं. ओके, चला, इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढील काही महत्त्वाचे घटक पाहूया उपविधीमधील. आता उपविधीमध्ये प्रामुख्याने काय घटक समाविष्ट असतात तर इकडे लक्ष द्या. उपविधी ही मुख्यतः एक संस्थेचा नियमाचा संचच आहे, ज्यामध्ये संस्थेचं नाव, संस्थेचं नोंदणीकृत पत्ता, संस्थेचं उद्दिष्ट, संस्थेचं कार्यक्षेत्र, सभासदत्वाचे नियम, प्रवेश फी, भागभांडवल, सभासदांचे अधिकार कर्तव्य, संचालक मंडळांची रचना, पदाधिकाऱ्यांचे अधिकार, सभासभेच्या संबंधी कार्य, निधीचा वापर, एकंदरीत संस्थेच्या कामकाजासंबंधी हे सगळे घटक महत्त्वाचे आहेत. नफा वाटप, लेखापरीक्षण, संस्थेचं विसर्जन, बरोबर, या संपूर्ण घटकांवर आधारित ही उपविधी बनवली जाते. मग जर समजा भविष्यामध्ये जर आपल्याला ह्या उपविधीमध्ये बदल करायचा असेल, मग आता बदलाची कारणं काय असतात तर हे वरील आपण 14 घटक पाहिले. जर त्यामध्ये आपल्याला काही बदल करायचा असेल, समजा आता संस्थेचं कार्यक्षेत्र जर आपलं बदललं असेल तर पुन्हा आपल्याला नवीन उपविधी बनवावी लागेल की नाही. मग त्यासाठी बघा, ज्यावेळेस आपण संस्था नोंदणीसाठी सुरुवातीला उपविधी बनवतो, या उपविधी बनवत असताना जी माहिती दिलेली आहे, पण भविष्यामध्ये कालांतराने सहकार कायद्यामध्ये बदल होतात, निधीच्या संबंधी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात, पदाधिकाऱ्यांच्या रचनेमध्ये अधिकारांमध्ये काही बदल करायचे असतात, प्रवेश फी, भागभांडवलाबद्दल काही निर्णय घ्यायचे असतात, संस्थेच्या पत्त्यामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये बदल करायचे असल्यास आपल्याला उपविधीमध्ये सुद्धा बदल करणं आवश्यक आहे. मग हे बदल करण्यासाठी कायद्यामध्ये काही महत्त्वाचे कलम दिलेले आहेत, जसं की यामध्ये कलम 13 दिलेला आहे. मग कलम 13 मध्ये संस्थेच्या पातळीवरती पहिली सर्वसाधारण पातळीवरती सभा घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये ठराव मंजूर, प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा आणि मग नंतर जुनी उपविधी आणि नवीन उपविधी या दोघांच्याही प्रती निबंधकांकडे काय करायच्या, मंजुरीसाठी पाठवायच्या. त्यानंतर कलम 14 जो आहे तो सुद्धा उपविधी बदलाच्या संदर्भातलाच आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं निबंधकांच्या आदेशानुसार उपविधीमध्ये बदल करणं आवश्यक असतं. चला, आता त्या संदर्भातला थोडक्यात पॉईंट आहे तो समजून घेऊया. संस्थेच्या गरजेनुसार उपविधीमध्ये बदल करता येतो, पण त्यासाठी महत्त्वाचे कलम 13 आणि कलम 14 या दोन घटकांवर आधारित उपविधी बदलता येते. मग त्यासाठी दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करणं, सर्वसाधारण सभेमध्ये त्या मंजूर करून घेणं, आवश्यक त्या बहुमतांचा ठराव मंजूर करून घेणं, निबंधकांकडे प्रस्ताव पाठवणं, निबंधकांची मंजुरी मिळाल्यानंतर ती दुरुस्ती त्या ठिकाणी काय होते, लागू होते. पॉईंट लक्षात आला? ठीक आहे, पुढे बघूया आपण आता उपविधीचे महत्त्व काय आहे. तर संस्थेच्या कामकाजामध्ये शिस्त राहते, अधिकार जबाबदाऱ्या स्पष्ट होतात, वाद कमी होतात, पारदर्शकता, प्रशासन कार्य आहे त्यासाठी उपविधी महत्त्वाची आहे, कायद्याचे पालन सुलभ होते आणि संस्थेचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने उपविधीच्या कायद्याच्या नियमात राहून त्या ठिकाणी पार पाडला जातो. ओके, चला, आता आपल्याला परीक्षा बुक काही महत्त्वाचे वन लाइनर सिरीज अभ्यासायचे आहेत. उपविधी म्हणजे संस्थेचे अंतर्गत नियम. उपविधींना निबंधकांची मंजुरी आवश्यक असते. उपविधी कायद्याच्या अधीन असते. सर्व सभासद उपविधी बंधनकारक असते. उपविधीमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करता येते काही कायद्याच्या मदतीने. उपविधी संस्थेच्या प्रशासनाचा एक महत्त्वाचा पाया असतो. चला, इथपर्यंत आता क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढे परीक्षेच्या संदर्भात उपविधी हा घटक खूप महत्त्वाचा असतो, कारण यामध्ये तुम्हाला उपविधी बदलणं, त्याची कारणं,
किंवा उपविधी म्हणजे काय, खालील दिलेल्या उपविधीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, योग्य पर्याय निवडा. या बेसवरही तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ओके, चला पुढचा प्रकरण 14 आहे आपलं. खूप महत्त्वाचं प्रकरण आहे, सभासद. आता प्रत्येक संस्थेमध्ये सभासद हा घटक महत्त्वाचा आहे, कारण सभासद हा खऱ्या अर्थाने संस्थेचा मालक असतो. कारण सभासद असेल तरच संस्था कार्य करते. कारण संस्थेचाच महत्त्वाचा उद्देश काय आहे की सभासदांना सेवा देणं. आपण व्याख्यामध्ये वरती पाहिलं की नाही. मग या सभासदांसंदर्भातला आजचा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. मेंबर ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भातला किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, सहकार क्षेत्रामध्ये सहकारी संस्थेचा केंद्रबिंदू म्हणजे सभासद होय. सभासदाशिवाय सहकारी संस्थेचं अस्तित्वच नाही. सहकारी संस्था ही सभासदांनी स्थापन केलेली असते. सभासदांच्या हितासाठी या सहकारी संस्था चालत असतात. मग त्यामध्ये सभासदाद्वारे नियंत्रण केली जाणारी लोकशाही संस्था. त्यामुळे सभासदत्व हा सहकार चळवळीचा एक मूलभूत आधार मानला जातो. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 नुसार पात्र व्यक्ती संस्था विहित अटी पूर्ण करून सहकारी संस्थेचे सभासदत्व होऊ शकते. ओके, जे आपण वरील संस्थेच्या व्याख्यांमध्ये पाहिलं, खुले सभासदत्व, बरोबर की नाही. चला आता पुढे बघूया, आपण व्याख्या समजून घेऊ. सभासद म्हणजे नक्की कोण. ज्या व्यक्तीने, नीट लक्ष द्या इकडे, ज्या व्यक्तीने संस्थेने सहकारी संस्थेचे जे काही सभासदत्व स्वीकारलं असून संस्थेच्या उपविधीनुसार प्रवेश मिळालेले आहेत आणि ज्याचे नाव सदस्य नोंदवहीमध्ये नोंदवले गेले आहे, त्याला आपण काय म्हणतो, सभासद असे म्हणतो. आणखीन एक व्याख्या आहे, सोपी व्याख्या आहे, इकडे नीट लक्ष द्या. अशी व्यक्ती की जी, हवं तर लिहून घ्या, अशी व्यक्ती की जी सभासदत्वासाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज करते व प्रवेश शुल्क भरून संस्थेचा किमान एक तरी भाग खरेदी करते व दिलेल्या नियमांच्या अटींचं पालन करते. अशी व्यक्ती म्हणजे संस्थेची सभासद होय. पॉइंट लक्षात आला. ठीक आहे, आता या सभासदांचं म्हणजे सदस्यांचं महत्त्वाचं उद्देश काय आहे. आता अगदी सोपं आहे ना, कारण संस्था कोणासाठी स्थापन आहे, सभासदांसाठी. मग सभासदांचं सुद्धा संस्थेसंबंधी काही महत्त्वाचा उद्देश असणार की नाही. मग संस्थेच्या कार्यात लोकशाही सहभाग वाढवणं, त्यामध्ये लोकसहभाग वाढवणं, सभासदांच्या आर्थिक सामाजिक हितांचं रक्षण करणं, लोकशाही व्यवस्थापनाला चालना देणं, संस्थेचे भागभांडवल वाढवणं, सहकार्याच्या तत्वाचा प्रसार करणं, हे प्रत्येक सभासदत्वाचं उद्देश आहे. इथे लक्षात पॉइंट. चला आता मग सदस्य होण्यासाठी आवश्यक पात्रता काय असते रे. पहिलं, जनरली ती व्यक्ती भारतातली रहिवासी असणं आवश्यक आहे. दुसरं, ती करार कायद्याच्या संदर्भातील नियमानुसार सक्षम असणं गरजेचे आहे. मग भारतीय करार कायदा जो 1872 नुसार ती करार करण्यास सक्षम असली पाहिजे. त्यानंतर संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे. ओके, संस्थेमध्ये उपविधीमध्ये दिलेल्या महत्त्वाच्या अटीच्या नियमांचं पालन तिने करणं आवश्यक आहे. प्रवेश शुल्क, भाग भांडवल आणि आवश्यक तो अर्ज संस्थेमध्ये सादर करणं गरजेचं आहे. आता हेच तुम्हाला मगाशी व्याख्यात सांगितलं मी. किमान संस्थेचा एक तरी भाग खरेदी करणं, प्रवेश शुल्क भरणं आणि दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अटींचं पालन करणं, अशी व्यक्ती म्हणजे सहकार संस्थेची सभासदत्व आहे. या खऱ्या अर्थाने सभासदत्वाची ही पात्रता आहे. ओके, चला आता सभासदांचे महत्त्वाचे काही प्रकार असतात. कायद्यानुसार सभासदांचे काही प्रकार सुद्धा आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार बघूया आपण, मूळ सदस्य, जो संस्थेच्या स्थापनेच्या वेळी सदस्य म्हणून असलेली व्यक्ती. नियमित सदस्य, नोंदणीनंतर नियमानुसार प्रवेश घेतलेली सदस्य. नाममात्र सदस्य, ही फक्त मर्यादित अधिकार असलेली सदस्य असतात. यांना मतदानाचा अधिकार नसतो. निवडणूकही यांना या ठिकाणी लढवता येत नाही. कुणाला, नाममात्र सभासदाला. सहयोगी सभासद, जो मूळ सभासदासोबत मर्यादित स्वरूपात जोडलेला असतो सदस्य, त्याला आपण काय म्हणतो, सहयोगी सदस्य असे म्हणतो. आणि त्याचे अधिकार उपविधीमध्ये नुसार निश्चित केलेले असतात. हे झालं तुमचे सभासदांचे ठराविक महत्त्वाचे प्रकार. मग तुम्हाला
मग त्यामध्ये तुम्हाला अ ब क ड असे देतील आणि तीनही अ ब क तीनही प्रकार योग्य असतील आणि चौथ्यामध्ये असेल वरीलपैकी सर्व. सो या घटकांसाठी हे सेक्शन तुम्ही अभ्यासणं खूप आवश्यक आहे आणि बाकी विभागीय भरती परीक्षेचे थेरॉटिकली लिहिण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. ओके, चला आता पुढे सभासदांना काही महत्त्वाचे अधिकार. इकडे नीट लक्ष द्या. सभासदांचे अधिकार: सर्वसाधारण सभेत उपस्थित राहणं, मतदानाचा अधिकार, निवडणूक लढवण्याचा अधिकार, संस्थेला नोंदणी म्हणजे संस्थेची नोंदणीची पाहणी करणं नियमानुसार, लाभांश इतर वैद्य मिळवण्याचा अधिकार, संस्थेच्या सेवामध्ये लाभ घेण्याचा अधिकार आणि सूचना हरकती मांडण्याचा सुद्धा अधिकार सभासदांना असतो, सदस्यांना असतो. सदस्य सभासदांना महत्त्वाची कर्तव्य काय आहे, तर त्यांनी संस्थेमध्ये जी उपविधी आहे त्या नियमांचं पालन करणं, भाग भांडवल इतर देणी असतील तर ती त्यांनी वेळेवर भरणं, सभासदांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहणं, संस्थेच्या विकासासाठी सहकार्य करणं, संस्थेच्या मालमत्तेचे त्या ठिकाणी संरक्षण करणं, लोकशाही मूल्यानुसार पालन करणं. मग सभासदत्व समाप्ती केव्हा होते? आता ज्या पद्धतीने संस्था तुम्हाला सभासदत्वासाठी अर्ज देणार, स्वीकारणार, सभासदत्व देणार, हक्क अधिकार जबाबदाऱ्या देणार, पण जर त्या सभासदाने संस्थेच्या विरुद्ध त्या ठिकाणी वाद निर्माण झाले किंवा वाद निर्माण केले, संस्थेस हानी निर्माण केली, संस्थेचं नुकसान केलं, संस्थेच्या नियमांचं उल्लंघन केलं, उपविधीच्या नियमांचं पालनच केलं नाही, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संस्थेचं जे सभासद असतात त्या सभासदांना त्यांच्या पदावरनं कमी केलं जातं. इतरही आणखीन कारणं आहेत. जर एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास, बरोबर की नाही, त्यावेळी सुद्धा त्याचं सभासदत्व आपोआपच रद्द केलं जातं. म्हणून सभासदत्व समाप्ती होण्याची कारणं म्हणजेच रद्द होण्याची कारणं: जर स्वतःहून सभासदाने राजीनामा दिल्यास त्याच्या पदाचा, तर त्याचा आधीचं सभासदत्व समाप्त होतं, रद्द होतं. जर त्या सभासदाचा मृत्यू झाला असेल, नैसर्गिकरित्या किंवा काही इतर कारणास्तव मृत्यू झाला असेल, तर त्याचं सभासदत्व समाप्ती होतं. सभासदाची हकालपट्टी केली असता, उपविधीच्या अटींचं उल्लंघन केलं असता, भाग भांडवल किंवा देणी न भरण्यास किंवा कायद्यामध्ये ती अपात्र असल्यास त्याचं सभासदत्व काय होतं? समाप्त होतं. ही त्याची कारणं आहेत. त्यानंतर पुढचा घटक आहे सभासदांची हकालपट्टी. आता हकालपट्टी करणं म्हणजे काय करणं? तर थोडक्यात सभासदत्वातनं रद्द करणं किंवा त्याला काढून टाकणं. पण लगेच काढून टाकता येत नाही, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी सहकार न्यायतत्व हा एक महत्त्वाचं तत्व आहे सहकार्यतेमध्ये. तर या सहकार्यतेच्या न्यायतत्वाच्या आधारे समजा ए हा सभासद आहे आणि ए ह्या सभासदाला संस्थेच्या हिताविरुद्ध त्याचं वागणूक असेल असं संस्थेने त्याला लेटर दिलंय, त्याचं जे काही तक्रार आहे, उल्लंघन एखाद्या नियमाचं त्यांनी केलं असेल आणि ते त्याला मान्य आहे का हे सुद्धा विचारणं गरजेचं आहे. लगेच कोणीतरी सांगितलं आणि मग त्याचं सभासदत्व रद्द करायचं याला अर्थ नसतो. त्यामध्ये सहकार्यतेच्या न्यायतत्वामध्ये ही माहिती दिलेली आहे की तुम्ही ज्या सभासदाविरुद्ध तक्रार दाखल करणार असाल तर ती तक्रार, तो आरोप त्या सभासदाला मान्य आहे का हे पहिलं विचारणं गरजेचं आहे. जर त्याला तो मान्य असेल, त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी जी काही शिक्षा असेल ती त्याला कबूल आहे, तर त्याने त्या सभासदत्वाचं पद त्याच्यासाठी ते काय केलं जातं? समाप्ती केलं जातं. हकालपट्टी त्याची केली जाते, पण नियमाने केली जाते, रीतसर केली जाते. तर त्यासाठी तुम्हाला निबंधकांकडनं सुद्धा परवानगी घ्यावी लागते. हा पॉईंट लक्षात असू द्या. मग संस्थेच्या हिताविरुद्ध वागणूक असेल, उपविधीचं उल्लंघन केलं असेल, संस्थेची आर्थिक हानी त्या ठिकाणी झालं असेल, नुकसान झालं असेल, तर या कायद्यानुसार त्याच्यासाठी सहकार कायद्यामध्ये कलम, इकडे लक्ष द्या, त्याच्यासाठी सहकार कायद्यामध्ये कलम 35 हा सभासदाची हकालपट्टी संदर्भातला दिलेला आहे. आणि मी कलम सेक्शनवरती आपलं चॅनलवर स्पेशल लेक्चर टाकलेलं आहे, ते एकदा अभ्यासा. त्यात हे सर्व महत्त्वाचे कलम दिलेले आहेत. इथे लक्षात. चला त्यानंतर पुढे सभासदत्व महत्त्वाचं का आहे? तर आता हे काय वेगळं नव्याने सांगायला नको, कारण संस्था लोकशाही पद्धतीने चालवण्यासाठी सभासदत्व आवश्यक आहे. भाग भांडवलामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी सभासदत्व पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग दर्शवण्यासाठी, संस्थेची आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी, सहकार्यतेच्या तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी सभासदत्व महत्त्वाचं आहे. अधिकार आणि कर्तव्य.
सभासदत्वाचे काही महत्त्वाचे अधिकार आणि कर्तव्य, एक तुलनात्मक आपण अभ्यास बघूया. चला आता यामध्ये बघा, अधिकारामध्ये सभासदांना मतदान करण्याचा अधिकार आहे, उपविधीच्या नियमाचं पालन करण्याचं कर्तव्य आहे, निवडणूक लढवणं पण काही प्रकारानुसार ठराविक प्रकारामध्ये सभासदांना निवडणूक लढवता येते, देणी वेळेवर भरणं, सभेत सहभागी होणं, सभासद ज्या संस्थेच्या सभा असणार त्यांना उपस्थित राहणं, नोंदणी संस्थेचे रेकॉर्ड रजिस्टर पाहणं, संस्थेच्या हितासाठी सहकार्य करणं, लाभ मिळवणं म्हणजे जे भाग तुम्ही खरेदी केली असेल तर त्यावरती संस्था तुम्हाला लाभांश देते सभासदांना, बरोबर की नाही, आणि संस्थेच्या हिताचं रक्षण करणं. ते एकंदरीत आपण आजचा जे सभासदाचा टॉपिक तो समजून घेतला. आता पुढचं प्रकरण आहे आपलं प्रकरण नंबर 5. आता प्रकरण 5 मध्ये आपण सहकारी संस्थेचं भाग भांडवल, जे आपण आता वरती पाहिलं ना की संस्था भाग म्हणजे शेअर्सची त्या ठिकाणी विक्री करून संस्था काय करते, भांडवल उभं करते संस्थेचं, म्हणजे निधी उभा करते, बरोबर की नाही. मग त्या संदर्भातलं हे टॉपिक आहे सहकारी संस्थेचे भाग भांडवल व निधी. ओके बघा, सहकारी संस्थेला स्थापनेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी आणि विकासासाठी आर्थिक साधनांची आवश्यकता असते. जसं की आता तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं तर तुमचा पहिला प्रश्न काय असणार, सर कॅपिटल, फंडिंग, पैसा, वित्त, निधी आवश्यक आहे की नाही. मग त्याच पद्धतीने संस्थेला सुद्धा कामकाजासाठी, विकासासाठी निधीची, भांडवलाची आवश्यकता असते, त्याला आपण आर्थिक साधनांची आवश्यकता असं म्हणतो. ओके, मग या आर्थिक साधनांच्या आवश्यकतेमध्ये भाग भांडवल, बघा आता संस्था काय करते, भाग भांडवल, राखीव निधी, ठेवी, कर्ज, देणग्या, इतर निधींचा यामध्ये समावेश होतो. मग सहकारी संस्थेच्या आर्थिक पाया मजबूत ठेवण्यासाठी संस्थेकडे सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक असतो तो म्हणजे भाग भांडवल. आणि बऱ्याचशा काही MCQ सिरीजमध्ये भाग भांडवलावरती परीक्षेला प्रश्न आलेले आहेत की सहकारी संस्थेचे सर्वप्रथम निधी उभारण्याचं पहिलं साधन कोणतं. नीट ऐका, सहकारी संस्थेचं निधी उभारण्याचं सर्वात पहिलं साधन कोणतं, तर पहिलं साधन काय, भाग भांडवल. लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेला हे MCQला प्रश्न विचारले जातात, त्याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला निवडता आलं पाहिजे. विविध निधी, त्यामध्ये बघा आता अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं असतं तर सहकारी संस्था आहे तर निधी 2 मार्गाने निवडते, त्याच्यामध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे अंतर्गत. मग अंतर्गतमध्ये काय येतं, भाग भांडवल येतं, राखीव निधी येतो, ओके, आणि काही महत्त्वाच्या सभासदांच्या संस्थेमध्ये ठेवी असतात, तो घटक अंतर्गत येतो. त्यानंतर बाह्य घटक. आता बाह्य घटकांमध्ये संस्था काय करते, इतर संस्थांकडनं कर्ज घेते, बरोबर, काही शासकीय देणग्या असतात, अनुदान असतात, हे दोन्ही घटक झाले बाह्यमध्ये. ओके, हा लक्षात ठेवा पॉईंट. चला इथपर्यंत कळालं, ठीक आहे. भाग भांडवल म्हणजे नक्की काय समजून घ्या. संस्थेच्या सभासदांना भाग खरेदी करून, बघा संस्थेचे जे सभासद आहेत त्यांनी शेअर्स खरेदी करायचे, संस्थेचे खरेदी करून संस्थेमध्ये जमा केलेली रक्कम म्हणजे संस्थेची भाग भांडवल होय. आणि ही संस्था स्थापनेसाठी करण्यासाठी म्हणजे संस्था स्थापन करण्यासाठी आणि व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत आर्थिक रक्कम असते. म्हणून मी मगाशी सांगितलं की सहकार संस्थेमध्ये सर्वात प्रथम निधी उभा करण्याचं साधन, भांडवल उभं करण्याचं साधन कोणतं आहे, भाग भांडवल. ओके, पर्यायामध्ये तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, निवडता आलं पाहिजे. सभासदांनी संस्थेत भाग खरेदी करून जमा केलेली जी काही रक्कम असते तिला आपण म्हणतो भांडवल, म्हणून त्याचा पर्यायामध्ये भाग भांडवल त्याला असं आपण म्हणतो. पॉईंट लक्षात आला. मग आता या भाग भांडवलाचं वैशिष्ट्य काय, महत्त्व काय हे आपण समजून घेऊया. बघा, पहिलं भाग भांडवलाचं वैशिष्ट्य, संस्थेच्या भांडवलाचा प्रमुख स्रोत आहे. सभासदांकडून हा स्रोत भांडवल उभं केलं जातं. प्रत्येक सभासदाला भागधारकाचा एक दर्जा मिळतो. भागांची नोंद भाग नोंदवहीमध्ये केली जाते. उपविधीनुसार भागांचं हस्तांतरणही करता येतं. भागांवर मर्यादित लाभांश दिला जातो. MCQला प्रश्न विचारले जातील, लक्षात ठेवा. सहकारी संस्था सभासदांना भाग भांडवलावर काय देते, तर लाभांश देते. ओके, त्यानंतर पुढे भाग भांडवलाचं महत्त्व काय आहे, तर संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक भाग भांडवल उपलब्ध करणं, आर्थिक स्थैर्य निर्माण करणं,
बँकांकडनं कर्ज मिळवण्यास मदत होते, सभासदांच्या संस्थेमध्ये विश्वास वाढतो आणि व्यवसायाचा विस्तार करणं म्हणजे त्याचं नावलौकिक वाढवणं या गोष्टींसाठी भागभांडवल महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढे निधी. ओके, सॉरी, आपण हा एक पॉईंट घेऊया. भागभांडवलाचा स्रोत. यामध्ये सभासदांनी घेतलेले भाग धारण करतात सभासद, ज्याला आपण शेअर्स म्हणतो. शासनाचे भागभांडवल लागू असल्यास आणि इतर सहकारी संस्थांचं योगदान, विशेष भागभांडवलाच्या काही योजना सुद्धा त्या ठिकाणी संस्था राबवत असते. ओके, त्यानंतर निधी. निधी म्हणजे फंडिंग, पैसा. संस्थेचा विविध उद्दिष्टाचा राखून ठेवलेल्या आर्थिक तरतूद म्हणजे संस्थेचा निधी होय. ओके, आता जसं निधीमध्ये राखीव निधी आहे, इकडे लक्ष द्या, राखीव निधी आहे. आता राखीव निधीसाठी कलम आहे, सहकार कायद्यामध्ये कलम आहे, कलम 66 राखीव निधीचा. नीट लक्ष द्या इकडे. संस्थेच्या नफ्यातून कायद्यानुसार राखून ठेवण्यात येणारा जो निधी असतो त्याला आपण काय म्हणतो? संस्थेचा राखीव निधी असे म्हणतो. इमारत निधी असतो. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं संस्थेचे बांधकाम, दुरुस्ती या घटकांसाठी निधी बाजूला ठेवला जातो. लाभांश समीकरणाचा निधी असतो, लाभांशाचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी वापरला जाणारा निधी. शिक्षण निधी फंड असतो. सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांना काही शिक्षण प्रशिक्षण द्यावं लागतं, तर तो फंड निधी या शिक्षण निधीमधून वापरला जातो. त्यानंतर खराब कर्ज तरतूद. आता वसूल न होणाऱ्या कर्जामुळे होणाऱ्या संस्थेची नुकसान भरपाई काढून त्या ठिकाणी नुकसान भरपाई काढून घेण्यासाठी हा खराब कर्ज तरतूद निधी त्या ठिकाणी वापरला जातो. आपत्कालीन निधी. अनपेक्षित आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी हा निधी त्या ठिकाणी वर्ग केला जातो, बाजूला ठेवला जातो. ओके, महत्त्वाचा उद्देश काय आहे की आर्थिक सुरक्षितता, भविष्यकाळातील नुकसान भरून काढणं आणि संस्थेची आर्थिक स्थिरता निर्माण करणं. आता बघा, तुम्ही सुद्धा एक विद्यार्थी असाल किंवा काही कर्मचारी वर्ग असाल, तुम्ही देखील जॉब करत असाल, बरोबर की नाही? मग आता तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला, विद्यार्थ्याला जर समजा त्या ठिकाणी 30,000 रुपये पगार असेल, ओके, मग तुम्ही 30चे 30ही पूर्ण खर्च करतात का? तर नाही. तर तुम्ही काय करतात? 5,000 तुमचे काही बाकीचे इतर जे काही इन्व्हेस्टमेंट असेल त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करतात. कोणी पुन्हा पुढचे 5,000 सेव्हिंगमध्ये इन्व्हेस्ट करतात. 20,000 उरले त्यामध्ये तुम्ही काय करतात? पुन्हा 20,000मध्ये तुमचं इतर ट्रॅव्हलिंग खर्च असेल त्याचे पैसे बाजूला करतात. म्हणजे तसं तुम्ही वेगवेगळा निधी तो फंडिंग बाजूला करून ठेवत असतात. ओके, आणि परीक्षेच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी IMP, की महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियमन तरतुदीनुसार जो निव्वळ नफा, बघा आता संस्थेला जो त्या ठिकाणी नफा प्राप्त होतो, तो नफा जेव्हा संस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्या नफ्यातून संस्थेला 25% रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग करावी लागते. किती? 25%. मग आता बघा, कलम 66 मध्ये तरतूद दिलेली आहे की 25% निधी हा संस्थेने काय केला पाहिजे? राखीव निधीमध्ये वर्ग केला पाहिजे. तुम्हाला MCQला जोड्या लावांना चुकी बरोबर 76 प्रश्नांची उत्तरं लिहा. त्यासाठी या घटकांवर प्रश्न 100% येतात. ओके, त्यामुळे राखीव निधी कलम 66 किती टक्के? 25%. लक्षातच ठेवा. राखीव निधी संकल्पना काय आहे की संस्थेला झालेल्या निव्वळ नफ्यामधील 25% रक्कम ही राखीव वर्गामध्ये जमा केली जाते. पॉईंट लक्षात आला? ठीक आहे. चला आता आपण भाग भांडवल आणि कर्ज हा घटक समजून घ्या. आता भाग भांडवल सभासद आणि कर्ज बँका, वित्तीय संस्था. उपविधीनुसार निश्चित तरतूद, लाभांश, व्याजदर द्यावे लागते, सभासद कर्जदार नाही. ओके, हे दोन्ही घटकांमध्ये भाग भांडवलामध्ये हे येणारे घटक आहे, कर्जामध्ये येणारे हे घटक आहे. आता भाग भांडवलाचा फायदा काय? तर कायमस्वरूपी संस्थेकडे भांडवल उपलब्ध होतं. पतसंस्थेमध्ये संस्थेची पत वाढते, आर्थिक स्वावलंबन वाढतं, विकास निधी संस्थेकडे उपलब्ध होतो, सभासदांचा सहभागही वाढतो. बघ आता बरेचसे तुम्ही जर काही सहकारी संस्थेमध्ये तुम्ही सभासद असाल तर तुम्हाला संस्थेची भाग शेअर्स खरेदी करावे लागते आणि संस्था तुम्हाला दरवर्षी त्या ठिकाणी जे काही तुम्ही भाग खरेदी केले असतात त्या भागांवर तुम्हाला काय देते? लाभांश देते, बरोबर की नाही? मग हा जो लाभांश तुम्हाला मिळत असतो तर हा लाभांश तुम्हाला किती टक्केपर्यंत? 15% पर्यंत. ओके, 15% पर्यंत जाहीर करण्याची तरतूद असते, हा लक्षात घ्या लाभांशाची. आणि राखीव निधी किती वर्ग करायचा असतो? 25%. लक्षात आला पॉईंट? हे घटक तुम्हाला महत्त्वाचे आहे भाग भांडवलाच्या टॉपिकमध्ये, एवढा अभ्यासणं त्यामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर आपला शेवटचा टॉपिक सहकारी संस्थेचं व्यवस्थापन, जे प्रकरण 6. आजच्या सेक्शनला आपण हे प्रकरण 6 पर्यंत अभ्यासू. पुढच्या सेक्शनला मी पुढचे प्रकरण कव्हर करणार आहे.
सहकारी संस्थेचे व्यवस्थापन. आता प्रत्येक संस्थेला बघा, आता वरती आपण सभासद पाहिलं, बरोबर की नाही, निधी पाहिलं. मग ह्या संस्थेमध्ये या सर्व गोष्टींचं योग्य नियोजन लावणं, व्यवस्थापन करणं हे त्या ठिकाणी संस्थेचे व्यवस्थापक मंडळांचं कार्य असतं. मग कोणत्याही संस्थेचे, बघा इकडे लक्ष द्या, कोणत्याही सहकारी संस्थेचे यशस्वी होण्याचं सर्वात महत्त्वाचं मुख्य जो घटक असतो तो म्हणजे संस्थेचं व्यवस्थापन. कारण संस्थेचा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, निधी, साधनं, वेळ यांचा योग्य वापर करून एक नियोजनबद्ध पद्धतीने कारभार चालवण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, व्यवस्थापन असे म्हणतो. मग बघा, बऱ्याच वेळा तुम्ही जर कधी एखाद्या सहकार संस्थेमध्ये किंवा कोणत्याही बँकांमध्ये जेव्हा तुम्ही जातात आणि जर त्यांच्या काही सिस्टीममध्ये, कामकाजामध्ये ते कुठेतरी कमी पडले, तर आपलं एक वाक्य लगेच काय असतं, यांचं मॅनेजमेंटच व्यवस्थित नाही. हा, बरोबर की नाही. मग मॅनेजमेंट व्यवस्थित नाही म्हणजे नक्की काय, तर संस्थेमध्ये जे कामकाज आहे त्यासाठी योग्य ते नियोजनबद्ध प्रक्रिया असणं आवश्यक आहे, बरोबर की नाही. म्हणून सहकारी संस्थेचे व्यवस्थापनाची जबाबदारी, आता या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी संचालक मंडळ, पदाधिकारी वर्ग, काही मुख्य कार्यकारी अधिकारी वर्ग, सचिव आणि काही महत्त्वाचे कर्मचारी वर्ग यांवर असते. पॉईंट लक्षात आला? ठीक आहे. चला, आता व्यवस्थापन म्हणजे काय, तर संस्थेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, इकडे नीट लक्ष द्या, संस्थेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला MCQ प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्यवस्थापनाचा खालील योग्य क्रम लावा किंवा व्यवस्थापनामध्ये खालील कोणत्या घटकांचा समावेश होतो. त्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवा. संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, मार्गदर्शन, समन्वय आणि नियंत्रण या व्यवस्थापकीय कार्याची अंमलबजावणी करण्याची ही एक प्रक्रिया आहे. पॉईंट लक्षात आला? ठीक आहे, हे लक्षात ठेवा. थेरोटिकलला तुम्हाला लिहावंच लागणार आहे, पण MCQला कोणी अभ्यास करणारे असतील बँक भरतीचे तर तुम्हाला योग्य क्रमसुद्धा लक्षात ठेवता आला पाहिजे. नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, मार्गदर्शन, समन्वय आणि नियंत्रण. ओके, पॉईंट क्लिअर? व्यवस्थापनाचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? अगदी सोपा उद्देश आहे, जास्त पाठांतर रट्टा करण्याची गरज नाही आहे. नीट समजून घ्या की तुम्ही एका संस्थेचे व्यवस्थापक पदावर आहात. मग आता तुमचा उद्देश काय आहे, तर संस्थेचे उद्दिष्ट ध्येय साध्य करणं, सभासदांना दर्जेदार सेवा देणं, आर्थिक स्थैर्य राखणं, संस्थेचा कार्यक्षम वापर करणं, संस्थेमध्ये संसाधनाचा कार्यक्षम वापर करणं, लोकशाही तत्वाचं पालन करणं, संस्थेचा सर्वांगी विकास घडवून आणणं, पारदर्शक व जबाबदाऱ्या प्रशासनाचे निर्माण करणं. म्हणजे त्या ठिकाणी कार्यप्रणाली करण्यासाठी अधिकारी वर्ग, प्रशासन मंडळ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यरत असणं आणि ते ठेवणं ही जबाबदारी आहे, व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे. ओके, चला, त्यानंतर व्यवस्थापनाचं प्रमुख कार्य काय आहे? आता यात काय वेगळं नवीन नाही आहे. नियोजन करा, संघटन करा, कर्मचारी व्यवस्थापन करा, मार्गदर्शन करा, समन्वय, नियंत्रण हेच घटक त्यामध्ये आहे कार्यामध्ये. मग भविष्यातील उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी त्यासाठी योग्य ते आराखडे तयार करा. संघटन, कामकाजाचं योग्य वाटप करून कार्यक्षमतेची रचना आखा. कर्मचारी व्यवस्थापन, योग्य कलाकौशल्य अधिकृत कर्मचाऱ्यांची पदांवर नियुक्ती करा. कर्मचाऱ्यांना योग्य सूचना, प्रेरणा द्या म्हणजे मार्गदर्शन. समन्वय, विविध विभागांमध्ये एक सुसंवाद ठेवा जेणेकरून ज्या काही चुका होत असतील तर त्या टाळल्या जातात, प्रत्येकामध्ये एक समन्वय निर्माण होतो. नियंत्रण राहतं, कामकाजाचं परीक्षण करून त्यावरती सुधारणा करण्यासाठी नियंत्रण ठेवा. हे एकंदरीत व्यवस्थापन जे काही घटक आहे संस्थेमधला त्याचं हे प्रमुख कार्य आहे. चला, इथपर्यंत व्यवस्थित समजलं? ठीक आहे. समजतंय लेक्चर? आवडतंय? खूप सोप्या पद्धतीने आपण हे 6 प्रकरण अभ्यासले आहेत. ओके, चला, आता पुढे यामध्ये सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची एक रचना असते. तर यामध्ये सर्वसाधारण सभा हा घटक महत्त्वाचा असतो. कारण संस्थेचं सर्वोच्च प्राधिकरण सभा, मी बरं पाठीमागचे आपले लेक्चर ऐका, त्यामध्ये या घटकांवर तुम्हाला MCQला प्रश्न आले होते. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधीचे किंवा सहकारी संस्थेचे उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठीचे सर्वसाधारण सर्वोच्च जे घटक कोणते आहेत, तर खालील पर्यायामधून आपण काय निवडलं होतं? सर्वसाधारण सभा. कारण संस्थेमध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला सभा घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्रस्ताव, ठराव मंजूर होत असतो आणि मग तो निर्णयामध्ये मंजुरी देऊन त्या ठिकाणी अंमलात आणला जातो.
म्हणून हा घटक महत्त्वाचा आहे. यावरती परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. सहकारी बँक भरती परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थी अभ्यास करत असतील तर त्यांसाठी, आणि बाकी DCC GDC या परीक्षेसाठी अभ्यास करणारे तर तुमच्यासाठी हे थेरॉटिकली सेक्शन आहेतच. त्यानंतर पुढे महत्त्वाचं धोरणात्मक निर्णय घेणं, संचालक मंडळांची निवड करणं, वार्षिक सर्वसाधारण ताळेबंद पत्रक की मंजुरी देणं. त्यानंतर संचालक मंडळ, संस्थेच्या धोरणांची अंमलबजावणी, आर्थिक प्रशासक आणि प्रशासकीय यांचा निर्णय घेणं, कर्मचारी नियुक्ती देखरेख ठेवणं, संस्थेच्या विकासासाठी योजना तयार करणं, हे संचालक मंडळ. त्यानंतर अध्यक्ष, संस्थेचं नेतृत्व, बैठका, निर्णय, मार्गदर्शन, संस्थेसंबंधी प्रतिनिधित्व. उपाध्यक्ष, अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षांना वरीलप्रमाणे जे दिलेले घटक आहेत ते तुम्हाला पार पाडावे लागतात उपाध्यक्ष वर्गांना. ओके. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण सचिवही म्हणतो, दैनंदिन प्रशासनाची कामं पाहणं, प्रशासन विभागासंबंधीचे, संचालक मंडळांची काही निर्णय त्याची अंमलबजावणी करणं, कर्मचारी नियंत्रण, कार्यालयीन कामकाज, लेखी नोंद, रजिस्टर, अहवाल व्यवस्थित ठेवणं. परीक्षेला तुम्हाला MCQला प्रश्न आलेला आहे, रिकामी जागेला प्रश्न आलेला आहे की सहकारी संस्थांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या नोंदी, लेखा, अहवाल व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे? तर मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यालाच आपण सचिव म्हणजे सेक्रेटरी असंही म्हणतो. ओके. तर हे पर्यायामध्ये असलं तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे येतो आपला कर्मचारी वर्ग. मग संस्थेचे दैनंदिन कायमस्वरूपी अंमलबजावणी करण्यासाठी कामकाजाची त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग आपली महत्त्वाची भूमिका बजावतात. सभासदांना सेवा पुरवता, बरोबर की नाही? आता सभासदांच्या काही समस्या असतील त्यांचे अर्ज घेणं, फॉर्म सबमिशन करणं, म्हणून या ठिकाणी सेवा पुरवणं, संस्थेच्या नियमांचं पालन करणं, हे सुद्धा कर्मचाऱ्यांचं महत्त्वाचं त्या ठिकाणी उद्देश असतो. ओके. चला पुढे. आता चांगल्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे बघा. पारदर्शकता असली पाहिजे व्यवस्थापनामध्ये. त्यानंतर शिस्त, वेळेवर निर्णय, उत्तरदायित्व, आर्थिक काटकसर, सभासदांच्या संदर्भातला दृष्टिकोन, कायद्याचं पालन आणि कार्यक्षमता, हे घटक जर व्यवस्थित संस्थेमध्ये असेल तर संस्थेचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने पार पाडत असतं. ओके. आता व्यवस्थापनामध्ये अडचणी पण येतात. जसे त्या ठिकाणी फायद्यास्वरूप आपण व्यवस्थापन पाहतो तर त्या ठिकाणी अडचणीही येतात. मग अडचणी येण्याचं काय कारण असतं? तर राजकीय हस्तक्षेप, अपुरे प्रशिक्षण, आर्थिक गैरव्यवहार, अपुरे नियोजन, कर्मचाऱ्यांची कमतरता, सभासदांची म्हणजे कमी सहभाग, या घटकांमध्ये सुद्धा व्यवस्थापनामध्ये अडथळे निर्माण होतात. येते लक्षात? मग व्यवस्थापनाच्या संबंधीची साखळी लक्षात ठेवा. सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सचिव, कर्मचारी आणि सभासदांना सेवा. चला, आजच्या या सेक्शनमध्ये आपण प्रकरण 1 पासून ते प्रकरण 6 पर्यंतचे सहकारी संस्थांच्या संबंधी असणारे महत्त्वाचे ठराविक टॉपिक घटक, यामध्ये आपण व्यवस्थापन घटक, त्यानंतर आपण संस्थेच्या संबंधीचं भाग भांडवल म्हणजे संस्थेचा निधी, त्यानंतर सभासद, ओके, त्याच्यानंतर संस्थेच्या संबंधी उपविधी, त्याच्यानंतर संस्थेच्या संबंधीची नोंदणी घटकाशी निगडित असणारी नोंदणी प्रक्रिया, त्यानंतर संस्थेच्या संबंधित असणारी संस्थेची व्याख्या, सहकारी संस्थेचा थोडक्यात इतिहास, सहकार संस्थेची तत्व, हे घटक आपण आजच्या या सेक्शनमध्ये 1 ते 6 प्रकरणांमध्ये अभ्यासले. व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो लाईक मात्र नक्की करा. तसेच तुम्हाला जर आपल्या जिल्हा बँक भरती परीक्षा असतील आणि तुम्ही त्याची तयारी करताय, जर तुम्हाला MCQ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रश्नांची जी काही मेथड असते ती जर तुम्हाला पाहिजे असल्यास तर आपला फोनपे गुगल पे नंबर हाच आहे. तर जे विद्यार्थी आता जिल्हा बँक भरती परीक्षा देणार असेल तर त्यांच्यासाठी 199 रुपीज फीजमध्ये जिल्हा बँक भरती परीक्षेच्या ह्या आपल्या अगदी शॉर्ट कंटेंटमध्ये नोट्स आहेत. तसेच काही विभागीय भरती परीक्षेचे आपले कोर्सेस असतात, त्याच्याबद्दलही तुम्ही या ठिकाणी इन्क्वायरी करू शकतात. पण आता ही जी फीज आहे ती फक्त आपली जिल्हा बँक भरती परीक्षेच्या संदर्भात असणार आहे. तर 85 30 80 42 74 हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे. यावरती पेमेंट केल्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचा याच नंबरला व्हॉट्सअपला. त्यानंतर तुमच्याकडे टेलिग्रामचा ॲप असणं आवश्यक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टेलिग्रामला रजिस्टर असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली जी लिंक्स आहे प्रशांत क्लासेसची त्यावरती तुम्हाला जॉईन केलं जातं आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या महत्त्वपूर्ण सेक्शनच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला त्यामध्ये भेटतील अभ्यासासाठी. ओके. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.